अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम मध्याच्या पुढे आलेला असताना कार्यक्षेत्रातल्या सभासद शेतकऱ्यांच्या सातत्याने ऊस तोडणीच्या संदर्भात कारखान्याच्या प्रशासनाकडे, व्यवस्थापनाकडे आणि आमच्याकडे सुद्धा सातत्याने तक्रारी येत होत्या की आपण ऊसाची तोड विलंबाने होते आणि त्याच्यामुळे ऊसाला तुरे आले, त्याचे नुकसान होते, साखर कमी होते, अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर काल आम्ही कारखान्याच्या मॅनेजिंग डायरेक्टरांना फोन करून चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ आणि कारखान्याचे प्रशासनातले अधिकारी यांच्याबरोबर कारखान्याच्या ऊस तोडणी कार्यक्रमाच्या संबंधाने चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती। तर आम्हाला आज आम्ही त्याप्रमाणे 1:30 वाजता कारखान्यावर गेलो आणि आम्हाला नंतर असं कळलं की आम्ही मागणी केल्यानंतर काल कारखान्याच्या काही संचालक मंडळ आणि व्हाईस चेअरमन साहेबांनी घाईघाईने एक पत्रकार परिषद घेऊन त्यांचं काही म्हणणं लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही आज जी तास 1.5 तास कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर, काही संचालक होते, शिक्के अधिकारी होते, अकाउंटंट होते, यांच्याबरोबर जी चर्चा केली आणि आम्ही सभासदांच्या वतीने काही मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या सभासदांच्या ऊस तोडणी कार्यक्रमाच्या निमित्तानं, ते सांगण्यासाठी खरं तर आज आम्ही तुमच्या माध्यमातून लोकांना सामोरं जात आहोत। आज आम्ही जेव्हा चर्चा केली कारखान्याच्या व्यवस्थापनाशी तेव्हा आम्हाला अशी एकूण माहिती अशी मिळाली की 4,09,35 मेट्रिक 4,935 हेक्टर क्षेत्र एकूण ऊसाखाली होतं आणि त्याच्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये साधारण त्यांचा अंदाज 4 लाख टन ऊस उपलब्ध होईल असा होता। त्यापैकी 1,705 हेक्टरवर आजपर्यंत तोडणी त्यांनी केलेली आहे कार्यक्षेत्रामध्ये आणि साधारण 2,20,000 मेट्रिक टनाचं गाळप त्यांनी कार्यक्षेत्रातलं केलं। त्याचबरोबर गेटकेनचा जो बाहेरचा ऊस आणता येते त्याचं 1,30,000 मेट्रिक टनाचं गाळप केलं। यापूर्वी कारखाना सुरू होण्याच्या अगोदर सावंतसाहेब असेल, आम्ही असो, संचालक मंडळ असेल, माननीय अजितदादा पवार साहेबांच्या सूचनेनुसार कारखाना सुव्यवस्थित चालण्यासाठी ज्या उपाययोजना एकत्रितरित्या सुचवायच्या होत्या त्या उपाययोजना सुचवताना आम्ही त्यांना एक प्लॅन दिला होता की 2500 ते 2700 मेट्रिक टन ऊस हा कार्यक्षेत्रातला गाळला पाहिजे आणि 1200 ते 1400 मेट्रिक टन हा ऊस गेटकेनचा गाळला पाहिजे। गेटकेनचा ऊस आणताना जशी कार्यक्षेत्रातल्या ऊसाची परिपक्वता विचारात घेतो आपण, तशी सुद्धा बाहेरच्यांची रिकव्हरी टेस्ट करून वेग सायक्रोमीटरने ते सगळे तपासून आणि त्याच्यावर केमिस्टचा स्क्वॉड नेमून त्याची निगराणी करून आणि मगच तपासणी आणखी जो बरोबर ऊस आहे तो आणला पाहिजे। ह्या ज्या आम्ही सूचना केल्या होत्या त्या सूचनांची काही प्रमाणात त्यांनी अंमलबजावणी केली आणि बाहेरचा ऊस आणताना या तपासण्या साखर उताराच्या केल्यामुळं आपण बघतोय की मागच्या वर्षी 2-2.5 महिने यांचा साखर उतारा 9च्या आसपास फिरत होता, तो ह्या वेळेला सुरुवातीलाच आमच्या त्या सूचनेचं पालन केल्यामुळं आणि बाहेरच्या ऊसाला ते उतारा पाहूनच तोडणी द्यायचा कार्यक्रम त्यांनी राबवल्यामुळं साखर उतारा सुधारलेला आहे। आज आम्ही त्यांच्याशी चर्चा केली की कार्यक्षेत्रामध्ये अजूनही 3200 हेक्टरवर ऊस उभा आहे आणि साधारण 2,20,000 मेट्रिक टन ऊस त्याच्यामधून निघेल त्या क्षेत्रामधून आणि आता 2-2.5-3 महिने गाळप हंगाम झाल्यानंतर आपण 2,20,000 मेट्रिक टनाचं गाळप केलंय। तेवढ्या किंवा त्याच्यापेक्षा आणखी जास्त कालावधी पुढचं गाळप करण्यासाठी लागू शकतो, कारण आता उन्हामुळं कार्यक्षमता लेबरची कमी होती, लेबरला गळती लागते आणि या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांच्याशी तास 1.5 तास चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांना अशी सूचना केली की आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं बाहेरचा ऊस 1200 ते 1400 मेट्रिक टन आणा, परंतु बदललेली परिस्थिती विचारात घेता तुम्ही जानेवारीपासूनच नियोजनात बदल करण्याला आवश्यक होतं, कारण कार्यक्षेत्रामध्ये जास्त ऊस राहतोय, 14 महिन्याची त्याची परिपक्वता होऊन गेली, त्याला तुरे आले, ऊसाची साखर कमी होते, त्याला उन्ही लागते, मध्ये वादळाने ऊस पडला होता आणि त्या पडलेल्या ऊसावर तुम्ही पंचनामे केले होते आणि त्याचे गाळप प्राधान्याने करणं आवश्यक होतं। या सगळ्या बाबीचा विचार
बदलल्या परिस्थितीमध्ये करून तुम्ही जानेवारीपासून खरं तर बाहेरच्या ज्या आपण ऊस आणतोय तो कमी करून कार्यक्षेत्रातला ऊस वाढवणं आवश्यक होतं. परंतु आज आम्ही चर्चा केल्यावर ते म्हटले आम्ही काही प्रमाणात त्याच्या दुरुस्ती करतोय, परंतु आम्ही त्यांच्याकडे अशी सभासदांच्या वतीनं मागणी केली की हा साखर कारखाना अकोले तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या ऊसाचं गाळप करण्याकरता आपण निर्माण केलेला असल्यामुळं आपण रावरी, गंगापूर किंवा अन्य तालुक्यामधून जो ऊस आणतोय तो कमी करावा आणि आपण जो आता बाहेरून ऊस आणतोय त्याच्याऐवजी साधारण 3000 ते 3200 मेट्रिक टन ऊस कार्यक्षेत्रातला गाळावा आणि बाकीचा राहिलेला ऊस मग तिकडचा बाहेरचा गाळावा आणि आपलं जेव्हा आटोक्यात येईल त्यावेळेला पुन्हा बाहेरचा आणण्याची आमची काही हरकत नाही. तुम्हाला गाळप जर वाढवायचं असेल आणि ते जर आर्थिकदृष्ट्या परवडत असेल तर आमची त्यालाही ना नाही. परंतु आता पहिला कार्यक्षेत्रातला परिपक्व झालेल्या ऊसाची हेळसांड करण्याच्या ऐवजी पहिला तो गाळणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण जे लेबर दुसऱ्या तालुक्यामध्ये अकोले तालुक्याच्या बाहेर टाकलेलं आहे ते तातडीनं ती तोडणी आणि वाहतुकीची यंत्रणा तालुक्यामध्ये आणावी आणि प्राधान्याने तालुक्यातल्या ऊसाचं गाळप करावं अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना केली आणि त्यांनी ते ताबडतोबीनं अंमलात जर आणलं तर आता जो तालुक्यातल्या लोकांच्या ऊसाची हेळसांड होती ती मग आम्हाला वाटतं थांबेल. आम्ही त्यांना हेही सांगितलं की जर आपण याच्याकडे दुर्लक्ष जर केलं तर मार्चमध्ये आणि एप्रिलमध्ये तर लेबर आणखी पळून जाते आणि मग त्यावेळेला लेबर कमी होईल, त्याची कार्यक्षमता कमी होईल आणि भयानक प्रश्न निर्माण होईल. मागच्या वेळेला जसा ऊस लोकांनी पिटून देऊन महिनाभर कारखान्याला तोडून मग पाठवला होता त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण होईल हेही आम्ही गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिलंय आणि आम्ही त्यांना विनंती करतोय की ताबडतोबीनं लेबर 8 दिवसात तिकडे शिफ्ट करून कार्यक्षेत्रातला ऊस तोडावा. या ऊस तोडणीबाबतची आम्ही चर्चा केल्यानंतर आर्थिक स्थितीबाबत पण आम्ही त्यांच्याकडे चर्चा केली. आर्थिक स्थितीबाबत चर्चा केल्यावर आज ते कच्ची साखर काढतायत, ती डायरेक्ट विकतायत आणि ते पैसे ऊस उत्पादकांना देतायत, बँकेला काही देतायत. परंतु काल व्हाईस चेअरमन साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की कारखान्याची परिस्थिती अतिशय चांगली आहे. पुन्हा एकदा आम्ही नमूद करतो कारखान्याची परिस्थिती तशी फार चांगली नाही. त्यांना जे आता 30/6 पर्यंत 100 कोटी रुपये परत करायचे आहेत बँकांना, त्याच्यापैकी फक्त 30-35 कोटी रुपयेच ते परत करू शकणार आहेत. बाकीचे 70-82 कोटी रुपये जवळपास त्यांचे बँकांचे थकणार आहेत. त्याचबरोबर तोडणी वाहतूकदारांचं पेमेंट थकणार आहेत, कारखान्याच्या कामगारांचे 4-5 पगार थकणार आहेत. असं साधारण 100 ते 110 कोटी रुपयाचं देणं डोक्यावर ठेवून हे हंगाम बंद करणार आहेत. या मताशी आम्ही त्यांच्या व्यवस्थापनाबरोबर चर्चा करताना हे सांगितलं, त्यांनी ते तशा अर्थाने मान्य केलं आणि ही वस्तुस्थिती आहे. तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की नाही का इथेनॉलमधून आणि रेक्टिफाईड स्पिरिटमधून आम्हाला 12 कोटी रुपये मिळाले. काल व्हाईस चेअरमन साहेबांनी सांगितलं अहो 12 कोटी रुपये एकूण विक्रीचे मिळाले, त्याच्यामध्ये नफा किती आहे तुमचा? आमची किती रुपयाची मॉलिसेस तुम्ही वापरली, प्रक्रियेचा खर्च किती आणि शिल्लक किती? मला नाही वाटत 1-1.5 कोटी रुपये त्याच्यामधून शिल्लक राहिले असतील. 10-12 कोटीचा दिशाभूल करणारा आकडा त्यांनी आपल्या समोर सांगितलाय. परंतु डिस्टलरीचा 17-18 कोटी रुपयाचा हप्ताच वर्षाचा येतो, तो सुद्धा डिस्टलरी चालवून आपल्याकडून फिटणार नाही अशा प्रकारची आर्थिक स्थिती आहे. त्याचबरोबर प्रशासनातल्या दोषांमुळं अनेकदा आता साखर तयार केली जाते ती कुठंतरी त्याची थप्पी मारली जाते, ती साखर खराब होते आणि ती खराब झालेली साखर पुन्हा रिसायकल करून पुन्हा शुद्ध चांगल्या पद्धतीनं तयार करण्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा साधारण कोटीभर रुपये खर्च येईल का काय अशा प्रकारची स्थिती आहे. अशा प्रकारचा भोंगळ कारभार माझ्या मते कारखान्यामध्ये व्यवस्थापन आम्ही दिलेला प्लॅन प्रमाणे न चालवल्यामुळं, आम्ही दिलेला प्लॅन जो दिला होता त्यांना त्याची जर 100% अंमलबजावणी जर त्यांनी केली असती तर मला वाटतं आपण निश्चितपणानं जो 40-45 कोटी रुपये तोटा वर्षभरात होणार होता तो आपण 20-25 कोटी रुपयापर्यंत आणला असता. परंतु यांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलंय आणि गैरव्यवस्थापन असल्यामुळं, चुकीचं व्यवस्थापन असल्यामुळं अशा पद्धतीनं आपण पुन्हा एकदा गर्तेतून बाहेर निघण्याच्या ऐवजी गर्तेकडेच चाललोय. अशा प्रकारची स्थिती आज तरी आपल्याला कारखान्याकडे पाहिल्यावर दिसते. आज प्रामुख्याने तुमच्या माध्यमातून आम्ही एवढेच करतोय की शेतकऱ्यांच्या ऊसाची आणखी हेळसांड होऊ नये म्हणून ताबडतोबीनं बाहेरच्या तालुक्यातल्या टोळ्या अकोले तालुक्याच्या कार्यक्षेत्रात आणून तातडीनं गाळप करावं अशी आम्ही त्यांना विनंती केली. आपल्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना सांगतो आपण
आपण सुद्धा चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करून आपल्या ऊसाचं गाळप करून घ्यावं. आणि आता जे गाळप केलेल्या ऊसाचे 2250 रुपये देत आहेत, गेटकेनला 1800 रुपये देत आहेत. आता साखर सगळी हे विकून टाकतायत. आता आपल्याला पुढचे हप्ते द्यायला यांच्याकडे कुठून पैसे आहेत मला काही माहीत नाही. असे अनेक अनौतरिक प्रश्न ठेवलेत. आर्थिक बाबींवर आज आम्ही फार बोलणार नाही, परंतु निश्चितपणानं तोडणीच्या कार्यक्रमात सुधारणा करणं आवश्यक आहे अशी आम्ही त्यांना विनंती केली. त्यांनी जर आमची विनंती आवेरली तर सभासदांबरोबर पुन्हा एकदा चर्चा करून पुढील दिशा सावंत साहेबांना आम्ही ठरवू. धन्यवाद.